2-3 दिवसापूर्वी आमच्या इकडं आहे ना खूप वारं सुटलं होतं आणि त्या वाऱ्यामध्ये इतके सारे आंबे गळून पडले होते. तर एवढ्या सगळ्या आंब्यांचं करायचं काय? म्हणून मग मामा म्हणले की याचं आपण लोणचं करूयात. मग मामाने ते आंबे धुतले आणि असे कापून त्याच्या फोडी वगैरे केल्या आणि आम्ही एक दिवस ते उन्हात घातले. काल मामींनी याला अशी फोडणी वगैरे देऊन हळदीची मुरायला ठेवलं. परवा रात्री आम्ही जे तीळ आणले होते ना ते काल असे दिवसभर उन्हात ठेवले होते आणि आज सकाळी असे आम्ही वर स्लॅबवर नेऊन उभे केले, चांगले वाळतात म्हणून. आणि काल तर आम्ही भर उन्हात रानात गेलो होतो. तर ते रानात गेल्या गेल्या मला इतकं ऊन लागतंय, तर इतक्या उन्हात कसं काम करायचं म्हणून मग गेल्या गेल्या सावलीला बसलो. आम्ही आमच्या पिशव्या वगैरे ते ठेवल्या आणि आराम करावा म्हणलं थोडा. तर चिंचेच्या झाडाखाली बसलो आणि चिंचा खाणार नाही असं कधी होणार का? त्यामुळे आधी चिंचा खाल्ल्या आणि त्यानंतर काल उपवास होता यांचा सगळ्यांचा. त्यामुळे आम्ही जे नेलं होतं ना उपवासाचं तर तेच खात बसलो. यांचा उपासन खात आम्ही बसलो. त्यात होते वेफर्स, भाजलेल्या शेंगा, नायलन शाबू आणि खिचडी. असं काहीचं होतं कालचा मेन्यू आमचा. तिथं विमान वगैरे इतकं जवळून उडत होतं, इतका आवाज येत होता त्याचा की बघितलं की दिसलं पटकन म्हणून ते पण कॅप्चर केलं. आणि आमच्या छोट्या नंदबाई सोबत आलत्या. मला म्हणल्या वहिनी पळत आहे इथंच विहिरीपाशी साप आहे. गेले तर काहीच नव्हतं तिथं. मग त्यांना मी एक फटका दिला आणि लागले मी माझ्या कामाला. कामाला आम्ही काय गेलो तर हे गवत काढत होतं रानातलं. तर हे कशाचं बी आहे आणि मी जे झाड दाखवते ते झाडाचं ना हे फळ कसलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा वेळ बसून मग कामाला लागलो खरं, पण कंटाळा तर आला होता. मग आमचे दीर साहेब आले, त्यांनी आईस्क्रीम आणली होती. मग आम्ही सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम खाल्ली. तुमचा फेवरेट फ्लेवर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.